चला तर आपण मच्छी बनवणार आहेत, मच्छी फ्राय. एकदम अशी खमंग अशी क्रिस्पी मच्छी बनवणार आहेत, मच्छी फ्राय. मी मच्छ्या घेतलेल्या आहेत, मी जिलेबी मच्छी घेतलेली आहे, जिलेबी. त्यासाठी लागणारे साहित्य, त्यासाठी आपल्या रेसिपी बघण्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. बघू शकताय मी या जिलेबी मासे घेतलेल्या आहेत. मस्त वजनी 1 किलो मासा आहे हा. आपण याचा फ्राय बनवणार आहे, एकदम असा टेस्टी होणार आहे फ्राय. मी घरच्या साहित्यामध्ये मी फ्राय करणार आहे, बाहेरचे मसाले वगैरे वापरणार नाहीये. चला तर मग आपण या मस्त स्वच्छ साफ करून घेऊया. छान अशा आतून साफ करून घ्यायच्यात आपल्याला. त्याच्या पोटातला भाग पूर्ण काळा काढून घ्यायचा, आपल्याला एकदम क्लीन करून घ्यायचं आहे, कारण की कडू लागणार नाही. थोडासाही काळा आतनं राहिले की कडू लागतं. त्यासाठी तुम्ही स्वच्छ करून घ्या, एकदम क्लीन करून घ्या मासे. मी बाजारातूनच छान असे कट करून आणलेले आहेत. खाली पोट साफ करायचं आहे त्याचं. बघू शकताय मी कशा प्रकारे करते, एकदम क्लीन साफ करते आतमधून. खायला खूप चविष्ट असतात हे, एकदम खायला टेस्टी असतात. काटे भरपूर नसतात त्याच्यामध्ये, त्या माशामध्ये. या प्रकारे आपल्याला स्वच्छ एकदम करून घ्यायचे आहे. मस्त फ्राय होते याची, एकदम 1 नंबर अशी. खूप टेस्टी खायला बी आणि फ्राय करायला पण सोपी आहे. बघू शकताय छान असे मी धुवून घेतलेत मासे. चोळून वरून पण स्वच्छ करून घ्या तुम्ही पण. फार आतपर्यंत मस्त असे धुवून घ्यायचे, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे चांगले. बघू शकताय मस्त असे आपले मासे धुवून झालेले आहेत. चला तर आपण आता मसाले दाखवते मी तुम्हाला त्यासाठी लागणार. त्यासाठी घेतलेले आहे मी हिरवी मिरची, लसूण, थोडीशी अद्रक, बस एवढेच मसाले घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर घेणार आहे, बघू शकताय तुम्ही. चला तर मस्त बारीक पेस्ट करून घेते मी त्याची. बघा छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बारीक अशी. आपल्याला 1 लिंबू मधला अर्धा लिंबाचा भाग घ्यायचा. लिंबू खूप मोठा आहे हा, आणि आता थंडी चालू आहे तर खूप पाणी असतं लिंबामध्ये भरपूर प्रमाणामध्ये. त्यासाठी अर्धा पुरेसा आहे. तर अर्धा लिंबू पिळून घेते. तुमच्याकडे चिंच किंवा ते कोकम आगळ असेल ते पण तुम्ही टाकू शकता. मी डायरेक्ट मसाल्यामध्ये पिळून घेते, कारण की मस्त त्याला पूर्ण मसाल्यात मिक्स होईल ते. आणि आपल्याला पूर्ण मसाला मच्छीला लावून घ्यायचा, त्यासाठी आपण मसाल्यामध्येच टाकून घ्यायचं, कारण की जेणेकरून तो पूर्ण मसाला आपण याला फिशला पसरून घेतो ना. बघा किती खूप सारा रस निघलेला त्याच्यात. बघा आता मस्त असं आपल्याला मच्छीला एकदम हे कोटिंग करून घ्यायची आहे. छान असं लावून घ्यायचं आहे आपल्याला मसाला दोन्ही साईडने, आतून बाहेरून. मस्त कट मारलेले आहेत मच्छीला, त्या कटामध्ये पण जातो मस्त मसाला. खूप टेस्टी होतो हा मसाला. एवढ्या मसाल्यामध्येच खूप टेस्टी लागते. तुम्हाला बाहेरचे मसाले ऍड करायची गरजही पडत नाही. एकदम अशी कुरकुरीत होते, क्रिस्पी होते, एकदम अशी खरपूस अशी मच्छी फ्राय होते. तुम्ही बघा पुढं कशी होते ते. बघा मस्त असा मी मसाला एकदम परफेक्ट लावते, आतल्या साईडने लावते. बघू शकताय छान पैकी मस्त लावून घेतलेलं आहे आपण मच्छीला. पूर्ण मच्छीला लावून घेतलेला आहे. एकदम आपला मसाला एकदम परफेक्ट झालता. 4 फिश साठी. फिशच्या 4 फिश 1 किलो मासा आहे, तो मोठ्या साईजची फिश आहे. चला तर मग आपण मस्त फ्राय करून घेऊया. त्यासाठी कोटिंग साठी घेतलं बघा मी रवा घेतलाय.
थोडंसं तांदळी पीठ घेणार आहे. तांदळी पिठाने एकदम असे कोटिंग कुरकुरीत होते. चवीपुरतं मीठ, हळद आणि कलर साठी थोडीशी मिरची पावडर घेणार आहे. बस, आपण दुसरे बाहेरचा कुठलाही एक्स्ट्राचा मसाला वापरणार नाही आहोत. बघू शकताय, खूप टेस्टी अशी चटपटीत आपली फिश फ्राय तयार होणार आहे. करायला अगदी सोपी, खायलाही टेस्टी. चवीपुरतं मीठ घेते मी कोटिंग मध्ये. आपण मसाल्यातही घातलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता, कमी जास्त. चला तर मस्त असं मिक्स करून घ्यायचे जिन्नस. मस्त आपण आता त्याला कोटिंग करून घेऊया वरून रवा तांदूळ पिठाची. मस्त दाबून दाबून करायची, म्हणजे एकदम अशी घट्ट बसते आणि फिश अशी मस्त वरून कुरकुरीत होते ना आतमधून एकदम सॉफ्ट लुसलुशीत नरम अशी राहते. आतून एकदम तुम्हाला कापसासारखं मांस भेटणार, वरून एकदम क्रिस्पी. आणि हा लोखंडी तवा असेल तुमच्याकडे तर लोखंडी तव्यावरच घाला. तुम्ही तेल जास्त घ्या. तुम्ही तुकडे केले असते तर 2-4 तुकडे घालू शकता. आणि अख्खी मच्छी फ्राय करत असाल तर अख्खी एकच फ्राय करा एका वेळेस, सोबत करू नका, कारण की तव्यावर बसणार नाही. होता तोपर्यंत तुम्ही लोखंडी तवा वापरा. लोखंडी तवा खूप छान असतो, त्याचे फायदेही भरपूर छान असतात. जुनी लोक सांगायचे लोखंडी तवाच वापरायचे. मी पण लोखंडी तवेच वापरते. मस्त असा हा खूप जुना तवा आहे माझा लोखंडी, एकदम पातळ झालेला आहे. मच्छी फ्राय वगैरे करायला मी याच्यावरतीच करते, हाच तव्यावरती. तसा तो खोलगट झालेला आहे, त्याच्यात तेल पण बसतंय आणि मच्छी फ्राय एकदम छान होते. मस्त आपल्या गॅस मिडियम करून छान असं तुम्ही दोन्ही बाजूनं खरपूस भाजू शकता, मच्छी फ्राय करू शकता. आणि हा लोखंडी तवा असेल तर खूप उत्तम, नसेल तर काही हरकत नाही. पण लोखंडी तव्याचे भरपूर फायदे असतात. चला तर बघू शकता आपली मच्छी मस्त, आणि आलटत पलटत राहायची नाही आपल्याला. मच्छी एका वेळेस एकच बाजू भाजून घ्यायची. थोडासा वेळ लागेल, 2-4 मिनिटं चालेल, पण परत परत आलटायची पलटायची नाही. एक बाजू पूर्ण, एक साईडनं पूर्ण फ्राय झाल्याशिवाय त्याला पलटी करायचं नाही. बघू शकता आता आपल्याला 1-2 मिनिटं झालेले आहेत. आपण आता दुसरी बाजू फ्राय करून घेऊ शकतो. बघा मी पलटल्यावर किती छान असं तुम्हाला दिसून येईल, किती खरपूस आपला मासा तयार झालेला आहे. बघू शकताय. बघा मी तुम्हाला त्याच्यावर चम्मच पण फिरून दाखवते. एकदम अशी कडक आणि खरपूस झालेली आहे फिश. वरून ती जेवढी खरपूस आहे तेवढीच आतून एकदम सॉफ्ट मांस लागणार, छान लागणार आहे, लुसलुशीत मांस असणार आहे कापसासारखं. बघू शकताय. तुम्ही ह्या प्रकारे जर फ्राय करा, नक्की करा. ह्या प्रकारे तुम्ही फ्राय केली तुमची माशी, तुमचे जे हे असतात मच्छी म्हणजे नरम पडते, कोणाची नरम पडते, कोणाची अशी कडक मच्छी होत नाही. कुठल्याही प्रकारची मच्छी असू द्या, तुम्ही ह्या स्टाईलनं तुम्ही जर फ्राय केली तर तुमची कुठलीही मच्छी अशीच खरपूस आणि क्रिस्पी, वरच्या साईडने एकदम कडकच होणार. बऱ्याच जणांचे असतात की फिश फ्राय केल्याच्या नंतर त्याला पाणी सुटतं, कडक होत नाही. असं काही नसतं. पद्धत वेगळी पद्धत वापरून बघायची. ह्या पद्धतीने बनवल्यावर कुठलाही मासा असू द्या तुम्ही, तो कडकच बनणार. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. खूप छान असं मस्त सुगंध सुटलेला आहे किचन मध्ये. खायला बी एकदम टेस्टी आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने. तुम्ही तर बघू शकताय आपण घरातल्याच मसाल्याने सगळा वापर केलेला आहे. बाहेरचा कुठलाही फिश फ्राय मसाला कुठलाही घ्यायची गरज नाही. एकदम पौष्टिक असे, कुठल्याच मसाल्याची भीती नाही, काही नाही. आपले घरगुती फ्रेश मसाले वापरलेले आहेत सर्व. छान असे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायची.
बघू शकताय मस्त असे आपले एकदम कुरकुरीत अशी फिश फ्राय तयार झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओ पूर्ण बघितला की कसं आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी सगळं कळतात. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघणं खूप गरजेचं असतं. तुम्हालाही कळेल टिप्स कशा असतात आणि तुमचा डाऊट पण क्लिअर झाला असेल. ही फिश बघितल्यानंतर किती अशी बघा किती छान अशी खरपूस झालेल्या एकदम सुकलेल्या मच्छी सारखीच वाटते की नाही. एकदम असा कडक मासा तयार झालेला आहे तळून फ्राय करून. आणि हा खूप वेळ राहतो कडक. असं नाही की गरम आहे तोपर्यंतच कडक असतो नंतर तो लुसलुस होईल असं काहीही नाही. हा तुम्ही रात्री बनवून सकाळपर्यंत जरी ठेवला तरी हा असाच तुम्हाला भेटणार. कुरकुरीतच राहणार हा मासा. त्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका. ह्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. एकदम खायला पण अप्रतिम लागतो. कुठलाही असू द्या मासा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. खूप टेस्टी बनतो, क्रिस्पी बनतो. आणि फ्राय केलेला मासा कसा कडक असेल वरून मस्त असा कुरकुरीत असेल तर खायला खूप चविष्ट लागतो. आणि नाही तर फ्राय करायचं आणि तो असा सॉफ्ट लागेल ना, मजा येत नाही त्याची खाण्यात. त्यासाठी आपण कधीही मासा कुरकुरीतच फ्राय करून घ्यायचा. त्यासाठी हा मी सांगितलेले हे कोटिंग वापरायचं तुम्ही. खूप छान असा तुमचा कधीच बिघडणार नाही. तुम्ही अक्षरशः पहिल्यांदाही तुम्ही मच्छी फ्राय बनवत असाल तर तुमचा मी बनवले याच्यासारखाच परफेक्ट असा मच्छी फ्राय होणार आहे. त्याचे तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला तर आपले असे मस्त मासे तळून झालेले आहेत सर्व. एक राहिलाय तो पण घेते मी मस्त फ्राय करून. आणि खूप कमी वेळात तळतात हे मासे. आणि मी लोखंडी तवा वापरलाय तर लोखंडी तवा एकदमच असे कुरकुरीत होतात. लोखंडी तवा कसा पटकन गरम पण होतो. खूप छान असा बघू शकताय. आपले आता सर्व मासे झालेले आहेत. एक आहे लास्टचा शेवटचा मच्छी, ती पण घेऊया फ्राय करून. माझा थोडासा उरलेला मसाला वेस्ट न जावा म्हणून मी त्याच्यावरच परत कोटिंग करते. कारण की तो मसालाही खूप टेस्टी लागतो. मी साधं असं तुम्हाला तर दाखवलेलं आहे. ही मिरची, लसूण, अद्रक, लिंबू, हिरव्या आणि कोथिंबीर हे 3-4 वस्तूच मस्त बारीक पेस्ट करून घ्यायच्या. खूप असा अप्रतिम लागतो मच्छी फ्राय. कोणाला खूप कटकट वाटते मच्छी फ्राय आपला लूज पडतोय असं काहीही नाही. तुम्ही ह्या प्रकारे नक्की ट्राय करा. खूप छान होतो. आणि कुठले जास्त मसाले बाहेरची वापरायची गरज पडतच नाही. तर आपले व्हिडिओ बघत जा. नवीन नवीन रेसिपी. तुम्हाला परत कुठली रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. तर बघा आपला हा शेवटचा मच्छी ही फ्राय झालेली आहे. सर्व मासे एकसारखे मस्त क्रिस्पी खरपूस असे भाजलेले आहेत. बघू शकताय आपलं एक थेंबही तेल वाचलं नाही. एकदम परफेक्ट असे बघू शकताय किती छान अशी क्रिस्पी मासे झालेले आहेत. सुटलं की नाही तुमच्या तोंडालाही पाणी. तर वेळ न घालवता तुम्ही पण बाजारातून मच्छी घेऊन या आणि माझी रेसिपी फॉलो करा. तुमची मच्छी ही एकदम अशी टेस्टी क्रिस्पी करंची होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.